97वे कुळ, सर्वांना समृद्धी, सर्वांची प्रगती आणि त्यासाठी सर्वांना न्याय, सर्वांना स्वातंत्र्य आणि सर्वांना समान संधी. नमस्कार मित्रांनो, विकसित भारतमध्ये आपलं स्वागत आहे. आणि आपला मुख्य मुद्दा असा आहे की विकसित भारतासाठी न्याय, स्वातंत्र्य, समता यांची गरज आहे. कारण त्याच्यातूनच समृद्धी येणार आहे, त्याच्यातूनच विकास होणार आहे. पण त्या विकासाला अडथळा कशाचा आहे? तर लाच, भिक्षा, भ्रष्टाचार, घोटाळा, हप्ता, खंडणी, वसुली या गोष्टींची. त्यामुळे जे या गोष्टींमध्ये गुंतलेले आहेत, त्यांना बाजूला सारून ज्यांचं लक्ष न्याय, स्वातंत्र्य, समतेवर आहे, अशा लोकांची, नागरिकांची आणि राज्यकर्त्यांची, नेत्यांची तशी आपल्याला देशाला गरज आहे. अशा पद्धतीचे लोक निर्माण व्हावे, अशा पद्धतीचा राज्यकर्ता वर्ग आपल्याकडे निर्माण व्हावा. आणि तसा महाराष्ट्रामध्ये होता बाय द वे. 1950 ते 95 पर्यंत मी म्हणेन की बऱ्यापैकी आपण चांगल्या पद्धतीने राज्य चालवलं. पण नंतर जसं हिंदुत्वाचा उदय झाला आणि राजकारण सुद्धा गढूळ होत गेलेलं आहे आणि पुढे तर आता तर अक्षरशः गुन्हेगारी झालेला आहे. असो, तर आज आपण 4 पटकन मुद्दे एका पाठोपाठ एक मांडूयात आणि त्याबद्दल बोलूयात. तर सगळ्यात पहिला मुद्दा, अमेरिकेचा 250वा वाढदिवस. अमेरिकेचा जन्म 4 जुलै 1776 साली झाला. फिलाडेल्फियामध्ये. अमेरिकेचे मूळ संस्थापक एक, तसे किती आहेत ह्याचं संख्या सुद्धा सांगणं कठीण आहे. पण कमीत कमी 4-5 आणि ॲज लार्ज ॲज 50, की ज्या लोकांनी अमेरिका ही कशी असली पाहिजे हा विचार मांडला. आणि तो विचार म्हणजे त्याला डिक्लरेशन ऑफ इंडिपेंडन्स म्हणतात. आणि ते त्यांनी जे काही एक जाहीरनामा अमेरिकेच्या स्वातंत्र्याचा निर्माण केला. तो जाहीरनामा होता कोणाविरुद्ध? ब्रिटिशांच्या विरुद्ध. कारण ब्रिटिशांची वसाहत, अमेरिका ही ब्रिटिशांची वसाहत होती. अमेरिकेचा, इंग्लंडचा राजा अमेरिकेमध्ये टॅक्स वसूल करायचा आणि मग त्याबद्दल असंतोष हळूहळू निर्माण होत होत अमेरिकन लोक म्हणाले, आम्हाला हे काही नकोय, आम्ही तिकडनं युरोपमधनं त्यासाठीच इकडे आलो की आम्हाला कुठलाही राजा नको. प्लस तिकडच्या धर्माच्या छळाला ते कंटाळले होते, कारण धार्मिक छळ युरोपमध्ये भरपूर होता. धार्मिक छळ आहे, सरंजामदार आहेत, राजे आहेत, त्या सगळ्यांना कंटाळून अमेरिकेत हे लोक आले आणि त्यांनी जाहीरनामा केला. आणि त्यांनी पहिली गोष्ट काय म्हटली, तर सगळी माणसं इक्वल आहेत, समान आहेत. कमीत कमी ते जन्माने समान आहेत. मग पुढे स्वतःच्या कर्तृत्वाने ते करायचे इनइक्वल होतील आणि दॅट्स फाईन. की कोणी जर जास्त कष्ट केले तो पुढे गेला, दॅट्स फाईन. पण ॲज लॉंग ॲज तुम्ही प्रत्येक व्यक्तीचा जन्म पाहिलात तर प्रत्येक व्यक्ती समान आहे. हे अमेरिकेचा मूळ आहे. आणि अमेरिकेचा इतिहास किंवा स्वातंत्र्याचा जो इतिहास आहे, तो मी सुद्धा इतकी वर्ष वाचला नव्हता. मागच्या 1-2 आठवड्यामध्ये थोडं वाचण्यात आलं, काही डॉक्युमेंटरीज बघितल्या. आय वॉज रिअली इन्स्पायर्ड आणि आय विल रिअली एन्करेज यू टू रीड अबाउट की अमेरिकेत जॉर्ज वॉशिंग्टन हा जो अमेरिकेचा मूळ संस्थापक आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण त्याने काय केलं, त्याने अगदी छत्रपती शिवाजी महाराजांसारखंच, की तो बऱ्यापैकी एका चांगल्या घरातला होता. त्याची बायको तर अतिशय श्रीमंत त्याला मिळाली. ती तर सरदार घराण्यातली होती. आणि त्यामुळे सगळं चांगलं चाललं होतं. त्याला काही उद्योग करायची गरज नव्हती, की ब्रिटिशांच्या विरुद्ध लढा, कुठे-कुठे 7-8 वर्ष रणांगणावर फिरा थंडीमध्ये, पैसे नाहीत, जीवाची भीती, प्रत्यक्ष जाऊन लढाया केल्या. आणि हे सगळं कशासाठी? तर जगातली सगळ्यात जास्त बलाढ्य सत्ता त्या काळातली तरी सुद्धा इंग्लंडच होती. त्याच्या विरुद्ध हे सगळं करायचं, गॅरंटी काय सक्सेसची? हो का नाही? तुम्ही छत्रपतींचं पाहिलं तेच आहे ना, की छत्रपती त्यांच्याकडे सुपे परगणा आणि पुणे आणि चाकण वगैरे हे सगळे भाग आपल्याकडे होते. हे आपण लहानपणापासून शिकलोय. ही कुड हॅव लिव्हड अ व्हेरी नाईस लाईफ, हो का नाही छत्रपती? पण त्यांना काय कामधंदा, उद्योग नव्हता का, की 12 मावळ्यांना एकत्र केलं आणि आता 13 मावळ्यांना आणि ते रायरेश्वरावर जाऊन शपथ घेतली वगैरे वगैरे आणि तोरणा सोडवला. मग त्याच्यानंतर मग अफजल खान पाठवला, अफजल खानाला मारलं, हो का नाही? हे सगळे जे काही छत्रपतींचे कोट अनकोट उद्योग आहेत, हे स्वातंत्र्याचे उद्योग, हे कोणासाठी होते? तर हे स्वतःसाठी नव्हते ना, की ही वुड हॅव हॅड अ व्हेरी नाईस लाईफ. पण हे सगळ्या जनतेसाठी, आपल्या सगळ्यांसाठी त्यांनी केलं आणि म्हणून मग त्यांना आपण राष्ट्रपुरुष म्हणतो. जॉर्ज वॉशिंग्टन एक्झॅक्टली सेम स्टोरी आहे, की ही कुड हॅव लिव्हड अ व्हेरी नाईस लाईफ. पण त्यांनी ते सगळ्याचा त्याग करून 7.5 वर्ष तो बॉस्टन पासून ते खाली अटलांटापर्यंत, म्हणजे साधारणतः अंतर अक्षरशः दिल्लीपासून कन्याकुमारी एवढं अंतर ते आहे. ते अंतर त्या काळात घोड्यावरती सगळीकडे लढाया करत, सैन्य कधी असायचं कधी नसायचं. कारण सैनिकांना पैसे पण द्यायला त्याच्याकडे पैसे नव्हते. कुठून आणणार? तर पैसे नाहीत, सैनिकांना पोशाख नाहीत, सैनिकांना खायला अन्न नाही, त्यांच्याकडे सगळ्यांकडे घोडे असतील याची गॅरंटी नाही, बंदुका असतील याची गॅरंटी नाही. तर याला इंग्लिशमध्ये शब्द आहे रॅग टॅग आर्मी. अशी रॅग टॅग आर्मी करून त्यांनी ब्रिटिशांच्या विरुद्ध लढा दिला. पुढे फ्रेंच लोकांनी जरूर अमेरिकेला प्रचंड सहाय्य केलं. म्हणून अमेरिकेमध्ये फ्रेंचांना सुद्धा खूप मोठा मान आहे. आणि अर्थातच फ्रेंचांनी केलं, कारण ब्रिटिश हे त्यांचे शत्रुत्व, खूप जुनं शत्रुत्व आहे फ्रान्स आणि इंग्लंडचं.
पण तरी काही असो, फ्रेंच लोक हे नक्कीच स्वातंत्र्यप्रिय आहेत आणि त्याच्यातून अमेरिकेने स्वातंत्र्याची प्रेरणा घेतली. पण आता ह्याहूनही तुम्हाला पुढचं महत्त्व सांगतो, की जॉर्ज वॉशिंग्टन आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं साम्य एक प्रचंड मोठं साम्य असं, की छत्रपतींनी स्वराज्य निर्माण केलं. तिथं त्यांनी स्वतःचं नाव दिलं नाही. भोसले साम्राज्य म्हटलं नाही. मराठा साम्राज्य म्हटलं नाही. त्यांनी त्याला नाव काय दिलं? स्वराज्य. सगळ्यांसाठी. म्हणजे त्यांच्या डोक्यात तो मुळापासून तोच विचार होता. जॉर्ज वॉशिंग्टननी तेच केलं. जॉर्ज वॉशिंग्टनला अमेरिकेचा राजा बनायची संधी होती. त्याला कोणीही अडवलं नसतं. पण त्यांनी ती सगळी लढाई जिंकली. ब्रिटिश निघून गेले. त्यांनी स्वतःचा पोशाख रिटर्न केला. इकडे आला अॅनापोलिसला. त्या काळात अॅनापोलिस म्हणजे आम्ही मेरीलँडला इथे राहतो. त्या अॅनापोलिस ही त्यावेळची राजधानी होती अमेरिकेची. अॅनापोलिसला आला. त्यांनीच ते घोडा आणि ते सगळं पोशाख रिटर्न केला, वेपन्स रिटर्न केली आणि सगळं गुपचूप तिथनं तो इथं व्हर्जिनियामध्ये आमच्यापासून खाली 40 मैल अंतरावरती त्याची माउंट व्हर्नॉन म्हणून जागा आहे. तिथे त्याची इस्टेट होती. तिकडे आला आणि मग तिथे राहायला लागला सामान्य नागरिकाप्रमाणे. तो म्हणाला अमेरिकेला राजाची गरज नाही. पुढे अमेरिकेच्याच काही नेत्यांनी त्याला पुन्हा बोलवलं, की "अरे तूच ये आणि तू आमचा राष्ट्राध्यक्ष हो." मग 4-5 वर्ष गेली, अमेरिकेची घटना तयार झाली आणि तोपर्यंत ते आपल्याकडे जसे कॉन्स्टिट्यूएंट असेंब्ली होती भारतामध्ये 1947 ते 1950 पर्यंत, तशा पद्धतीने अमेरिकेमध्ये कॉन्स्टिट्यूएंट असेंब्ली सारखं काहीतरी रचना होती. आणि मग माझ्या मते 83 का काहीतरी साली का 89 साली अमेरिकेचा पहिला राष्ट्राध्यक्ष म्हणून जॉर्ज वॉशिंग्टनलाच त्यांनी नेमला. त्याच्यातही त्याचं मोठेपण बघा. त्यांनी 8 वर्ष काम केलं. खूप चांगलं काम केलं. अमेरिकेचा अक्षरशः पाया घातला. अक्षरशः अमेरिकेच्या सगळ्या ज्या महत्त्वाच्या संस्था आहेत, इमारती आहेत, यांचा सगळ्यांचा पाया जॉर्ज वॉशिंग्टन आणि त्याच्या साथीदारांनी घातला. 8 वर्षांनंतर पुन्हा तो निवृत्त झाला. तो म्हणाला, "अमेरिकेमध्ये अनिर्बंध सत्ता कुणाचीही नको. एकाच व्यक्तीने अनेक 2-2, 3-3, 4-4 टर्म्स करायची गरज नाही. 2 टर्म्स खूप झाल्या." तेव्हापासून जॉर्ज वॉशिंग्टनचा आदर्श घेऊन सगळेच्या सगळे राष्ट्राध्यक्ष 1940-50 पर्यंत 2च टर्म झाले की बाहेर व्हायचे. इतका त्याचा मोठा आदर्श होता. आणि त्याच्यानंतर मग आता मध्यंतरी घटनादुरुस्ती केली. कारण रुझवेल्टच्या काळात रुझवेल्टनी 4 टर्म्स केल्या. 4थ्या टर्मला रुझवेल्ट डाईड. पण रुझवेल्ट वॉज अनदर ग्रेट प्रेसिडेंट. त्याच्याबद्दल मी पुन्हा कधीतरी सांगेन तुम्हाला. पण सांगायचा मुद्दा असा की अमेरिकाचा पाया, सगळी माणसं इक्वल आहेत. सगळ्यांना अधिकार आहे शस्त्र बाळगण्याचा. सगळ्यांना आपल्या सुखाचं अ, अ, सुख आपल्या जीवनात निर्माण करायचा अधिकार आहे. हे सगळे विचार इतके महान विचार आहेत. तुम्ही खरोखरच त्यामुळे अमेरिकेचं आजचं आपण हे जे रूप बघतो, इराकवर हल्ला केला, कुठल्या इतर देशांवरती हल्ला केला जातो. अनेक देशांमध्ये अमेरिकेचं CIA किडे करत असतं. हे सगळं आहे, पण ते साम्राज्याचं रूप आहे. तुम्ही लक्षात घ्या. कुठलाही देश आणि त्या देशाचं साम्राज्य दोन्हीत थोडा फरक असतो. आय गिव्ह यू एन एक्झाम्पल. स्वराज्य. आपल्यासाठी स्वराज्य म्हणजे फार जीव की प्राण आहे, बरोबर? पण तुम्ही लक्षात घ्या, मराठ्यांचं स्वराज्य जरी कितीही चांगलं असलं, तरी ते आपल्यासाठी चांगलं होतं. मराठ्यांनी उत्तर भारतामध्ये जाऊन बऱ्यापैकी आपण लूटच केली, आपण वसुली केली तिथे जाऊन. आपण तिथे काही ॲडमिनिस्ट्रेटिव्ह फार काही भारी गोष्टी केलेल्या नाहीयेत, की ज्याचं नाव इतिहासात काढलं जावं, की हो मराठ्यांमुळे ही व्यवस्था आली, की मराठ्यांनी ही व्यवस्था लावली, ती व्यवस्था लावली, या शिक्षण संस्था निर्माण केल्या, इथे काहीतरी रिसर्च विद्यापीठं निर्माण केली. फार तर फार काय, त्या अहिल्यादेवीचं थोडं काहीतरी आपण ऐकतो, की घाट निर्माण केले, धर्मशाळा बांधल्या, हे. पण ते काय खरं सांगायचं तर ते माझ्या दृष्टीने ते फार महत्त्वाचं काम नाहीये. की महत्वाचं काम काय झालं असतं, की जसं मलिक अंबरनी वसुलीची व्यवस्था लावली, की सारा वसुली कशी करायची? तो वाटेल तितका सारा नाही घ्यायचा. काही शेतकऱ्याला उघडं-नागडं नाही करून टाकायचं. थोडा घ्यायचा. जसं चाणक्य म्हणतो, की फुलातनं मध घेताना त्या फुलाला त्रास होऊ नये, अशा पद्धतीने फुलपाखराने तो मध घेतला तर ते चांगलं. की तसं राजाने तो कर वसूल करावा, की हळूच थोडा कर वसूल करावा. तर ही सगळी जी व्यवस्था आहे महाराष्ट्रामध्ये ती मलिक अंबर हा आफ्रिकेतला हाबशी माणूस. त्याने येऊन आपल्याकडे ती व्यवस्था लावली. बरेचसे उत्तर भारतातले शेतीचे विषयीचे नियम, कायदे, ती आखणी कशी असली पाहिजे, रचना कशी असली पाहिजे, हे मुघलांनी निर्माण केलं. तसं महाराष्ट्रामध्ये छत्रपतींनी जरूर केलं बरं का. पण ते छत्रपतींनी महाराष्ट्रात केलं. पुढे आपण ते भारतभर केलं नाही हे आपलं अपयश आहे. तर ते तुम्ही लक्षात घ्या, की चांगलं ॲडमिनिस्ट्रेशन देणं हे खूप महत्त्वाचं असतं. तर अमेरिका काय करतं, की स्वतःकडे चांगलं ॲडमिनिस्ट्रेशन देतं, बाहेर देत नाही. आणि सगळी साम्राज्य अशीच असतात, की ते साम्राज्य स्वतःच्या लोकांना चांगलं ठेवतं. बाहेरच्या लोकांना ॲडमिनिस्ट्रेशन देत नाही. तिथं वसुली, खंडणी, मारामारी, हत्या हे सगळं होत असतं. त्यामुळे अमेरिकेला आपण याच्यावरनं तोललं नाही पाहिजे, की जगभर ते काय करतात. की जगभर जे करतात ते वेगळं आणि अमेरिका आपल्या देशी लोकांसाठी काय करतं ते वेगळं. मग ती मूल्य अमेरिकेची आपण कॉपी करू शकतो का भारतात, की अमेरिका ज्या पद्धतीने स्वतःच्या लोकांना वागवतं, भारत आपल्या लोकांना तसं वागवू शकतो का? आय थिंक सो. आय थिंक व्हाय नॉट? हो का नाही? पुढचा मुद्दा किंवा पुन्हा पुढचा अमेरिकेचा मुद्दा आहे, की जन्मजात नागरिकत्व, की अमेरिकेमध्ये मागच्याच आठवड्यामध्ये अमेरिकन कोर्टाने निकाल दिला, की अमेरिकेमध्ये
जे जन्माला मूल येतं त्याचे आई वडील गुन्हेगार आहेत का चीनी आहेत का भारतीय आहेत का लिगल आहेत का इलिगल आहेत काहीही त्यांनी फरक पडत नाही. ते मूल अमेरिकन नागरिक बनतं. हा निकाल अ, अमेरिकन न्यायालयाने पुन्हा दिला. तर पुन्हा द्यायची कारण असं, की ॲक्चुअली ते अमेरिकेच्या घटनेत ऑलरेडी लिहिलेलं आहे. मग का असं करायला लागलं? कारण अमेरिकेचा सध्याचा जे राष्ट्राध्यक्ष आहे ट्रम्प, त्यांनी असा एक आल्या-आल्या एक सवंग लोकप्रियतेसाठी अ, इमिग्रंट्सना टार्गेट करणं हा त्यांचा एकमेव एक काम असल्यासारखं पहिल्याच दिवशी त्यांनी अमेरिकेचं नागरिकत्व कोणालाही जन्माला म्हणून मिळणार नाही, ही घोषणा केली. आणि तसे त्यांनी त्याला एक्झिक्युटिव्ह ऑर्डर म्हणतात, तशी ऑर्डर काढली. पण ती ऑर्डर कायदेबाह्य आहे, हे अमेरिकेच्या न्यायालयाने लगेचच सांगितलं, 1-2 आठवड्यात. मग त्याचे मोठमोठे खटले दाखल झाले, की अमेरिकेचं जे जस्टिस डिपार्टमेंट असतं, ते जस्टिस डिपार्टमेंट प्रेसिडेंटच्या अंडरच काम करतं ना. त्या जस्टिस डिपार्टमेंटनी मग कोर्टामध्ये धाव घेतली, की नाही, नाही, हे सगळं बरोबर आहे आणि त्यांनी ट्रम्पला डिफेंड करायचा प्रयत्न केला. पण अमेरिकेचं लोक, अमेरिकेची न्यायव्यवस्था हे अजूनही शाबूत आहे आणि त्यांनी ते ट्रम्पचा तो विषय हाणून पाडला, की अमेरिका हे इमिग्रंट लोकांचं राष्ट्र आहे. त्यांनीच हे निर्माण केलेलं राष्ट्र आहे आणि त्यामुळे आपण त्यांना कसं नाकारायचं हे एक साधं तत्व अमेरिकेने पुन्हा एकदा अधोरेखित केलं. भारतामध्ये पुन्हा एकदा मी सांगतो, की महाराष्ट्रामध्ये आपण खरोखरच छत्रपतींनी स्वराज्य निर्माण केलं. असं नाही म्हटलं, की हे मराठ्यांचं आहे का, धनगरांचं आहे का, दलितांचं आहे का, मुस्लिमांचं आहे का काय, कुणाला त्यांनी नाव दिलं नाही. तर फक्त स्वराज्य म्हटलं. ज्याला ते मान्य आहे, कल्पना त्याला जी मान्य आहे, की राज्य आपलं असावं आणि त्यांनी सगळ्यांसाठी काम करावं, तो त्या स्वराज्याचा नागरिक आहे. खूप सिंपल. पण आपण ते विसरलो. आपण ते विसरलो आणि पुढे मग नंतर बाळ ठाकरे आणि शिवसेना आणि मग आपण कधीतरी साऊथ इंडियनना मारा, मग गुजरात्यांना मारा, मग नंतर बिहारी लोकांना, यूपी लोकांना जोडून काढा, हे असले उद्योग केले. स्वराज्य हे सगळ्यांसाठी नसेल. महाराष्ट्र हा सगळ्यांसाठी नसेल आणि आपण तो चालवत नसू, आपण जर खंडणी वगैरे वसूल करून जे लोक द्वेष करतात, त्यांच्यासाठी ताटाखालचं मांजर म्हणून आपण राहणार असू, त्याला काही अर्थ नाही. तर तुम्ही लक्षात घ्या, अमेरिका साम्राज्य कसं बनलं? 250 वर्ष तो विचार आहे, की सगळी माणसं समान आहेत. सगळ्यांना सगळ्या गोष्टींचा हक्क आहे. कुणीही काहीही करू शकतो. कुणाच्याही मक्तेदारी नसली पाहिजे. प्रत्येकाला शस्त्रांचा अधिकार आहे. अनेक विचार अमेरिकेचे इतके महान आहेत आणि ते आपण खरोखरच स्वराज्याचे पण तेच विचार आहेत. तुम्हाला मी अनेकदा सांगितलंय, की स्वराज्याचा विचार आणि अमेरिकेचे विचार याच्यात फार फरक काहीच नाहीये खरं सांगायचं तर. तर तुम्ही लक्षात घ्या, की महाराष्ट्र हा आपल्या ताब्यात घेतला पाहिजे. महाराष्ट्र नाही तर दिल्ली ताब्यात घेतली पाहिजे. तिथले सगळे ते चोर ही जी इंग्रजांची व्यवस्था आहे ती पूर्ण मोडून काढली पाहिजे आणि जनताभिमुख सरकार निर्माण केलं पाहिजे आणि विद्वेष मोडून काढला पाहिजे. सगळी माणसं समान आहेत लक्षात घ्या. जात, धर्म ह्यांच्या नादी लागण्यात अर्थ नाही. पण असो, तर अमेरिकेने या आठवड्यात पुन्हा एकदा हे सिद्ध केलं, की अमेरिका का महान आहे. अमेरिकेच्या न्यायाधीशांनी निकाल दिला, की अमेरिकेत जो जन्माला येईल तो इथला नागरिक. तिसरा मुद्दा, चीनचं क्षेपणास्त्र. चीनने या आठवड्यामध्ये अजून एक गोष्ट केली, की ज्यांनी सगळ्या अमेरिकन लोकांची, युरोपियन लोकांची सगळ्यांची झोप उडाली. काय केलं चीनने? चीनने पाण्याखाली एक सबमरीन असते, पाण्याखाली जी पाणबुडी असते, त्याच्यातनं त्यांनी एक क्षेपणास्त्र डागलं आणि त्याची चाचणी घेतली. त्याच्यावर काही न्यूक्लिअर वेपन नव्हतं, काही नव्हतं, पण ते न्यूक्लिअर केपेबल होतं, हे सांगण्यासारखं आहे. आणि ते त्यांनी कुठे टाकलं? इफ आय एम नॉट रॉंग, त्यांनी साऊथ चायना सी मधनं ते न्यूझीलंड, ऑस्ट्रेलियाच्या पलीकडे पॅसिफिकमध्ये, साऊथ पॅसिफिकमध्ये टाकलं. म्हणजे द रेंज इज लाँग इनफ टू शो की आम्ही इथून ते 2-3 हजार, 5,000 मैल न्यूक्लिअर क्षेपणास्त्र टाकू शकतो. हे त्यांनी दाखवून दिलं. आणि त्याच्यामुळे मग अर्थातच त्यांच्यावर टीका होतीये. ऑस्ट्रेलिया टीका करते, न्यूझीलंड टीका करते, अमेरिका तर टीका करणारच. परंतु एक लक्षात घ्या, अमेरिका, फ्रान्स, इंग्लंड या सगळ्यांकडे ही शस्त्र ऑलरेडी आहेत अशा पद्धतीची. चीनकडे नाहीत म्हणून चीन निर्माण करते. अ, आणि भारताने सुद्धा निर्माण केलीच पाहिजेत. कारण कसं आहे माहिती आहे का, की जगातलं तुमचं अस्तित्व आणि जगातलं असू देत नाही तर तुम्ही पुण्यात नका मुंबईत राहत असाल. तुम्ही लक्षात घ्या, आपलं अस्तित्व हे कुणाच्याही दयेवर आणि भीकेवर असणं ही फार चुकीची गोष्ट आहे. आपलं अस्तित्व हे आपल्यावर असलं पाहिजे आणि व्हेन इट कम्स टू इंटरनॅशनल रिलेशन्स, तुमचं अस्तित्व हे तुमच्या शस्त्रांवर अवलंबून असतं. चांगुलपणावर अवलंबून नसतं. तुमचा ज्या क्षणी तुमची शस्त्र संपतील त्या क्षणी तुम्ही मराल. हे अमेरिकेने अक्षरशः आता मध्यंतरी दाखवून दिलं, की इराकनी त्यांची शस्त्र काढली, इराकवर अटॅक झाला. गडाफीने काढली, गडाफीवर अटॅक झाला. आता सध्या इराणचं तेच चाललंय, की तुम्ही ते एनरिच करू नका. आज नाही तर उद्या इराणवरती अजून जोरदार अटॅक होणार. हे सगळ्या आता शस्त्रसंधीला काय उपयोग नाही. एकदा ते म्हणतात ना, की ते दे हॅव टेस्टेड द ब्लड. तर अमेरिका त्यांचा विध्वंस करून राहील. नाहीतर मग देर इज द ओनली अदर अल्टरनेटिव्ह इज की इराणने स्वतःचं शस्त्र निर्माण करावीत.
तर हे तसं आहे की भारताने सुद्धा स्वतःची शस्त्र निर्माण केली पाहिजेत. वापरायची गरज नसते, पण ती ऑप्शन असला पाहिजे असं माझं मत आहे. आणि भारतानेच नाही तर जगातल्या सगळ्या देशांनी शस्त्र निर्माण करून भरपूर शस्त्रसज्ज व्हा, सो दॅट शांती राहील. कारण त्याच्यातून शस्त्रातून शांती येईल, सामर्थ्यातून शांती येते. दुर्बळ असाल तर ती शांती येत नाही. दुर्बळ असाल तर तुम्ही कोणाचा तरी घास बनता, कुणीतरी तुम्हाला खाऊन टाकतं. हे जे जगाचा नियम आहे. तर चीनने जे केलं त्यात काही वाईट नाही. माझ्या मते भारताने तेच करायला हवं. दुर्दैवाने पुन्हा एकदा तेच की भारतामध्ये अ, भारताचे लष्करी अध्यक्ष किती मराठा लोक झालेत सांगा बरं मला? 0. एकही नाही. ॲज फार ॲज आय नो एकही नाही. त्यातल्या त्यात ॲज आय सेड मी तुम्हाला बऱ्याचदा म्हणतो, की जनरल वैद्य आय कॅन कॉल हिम मराठा. व्हाय? बिकॉज जनरली आय कन्सिडर महाराष्ट्रीयन ब्राह्मण्स ॲज मराठाच. कारण आपलं मराठा इज नॉट जस्ट ए कास्ट, इट्स ए नॅशनॅलिटी, राष्ट्रीयत्व आहे ते आपलं. मराठ्यांचं एक राज्य आहे, राष्ट्र आहे आणि त्याचे आपण सगळेच भाग आहोत. त्यामुळे आय एम फाईन विथ अरुण कुमार वैद्य, जनरल सोमन, नाडकर्णी, ही सगळे लोक जे ॲडमिरल आणि काय म्हणायचं त्याला नरवणे, मध्यंतरी नरवणे झाले, राईट? पण इट स्टील बेग्स अ क्वेश्चन, वाय नॉट पीपल ऑफ मराठा कास्ट का नाही झाले, राईट? आय मीन दॅट्स अ क्वेश्चन. कारण त्याचं असं आहे की ती इंग्रजांनी निर्माण केलेली व्यवस्था आहे. त्या व्यवस्थेने निर्बुद्ध मठ्ठ लोक त्यांनी जनरल आणि एअरफोर्सचे अधिकारी निर्माण झालेले आहेत की ज्यांना ती पोचच नाहीये की कशी शस्त्र असली पाहिजेत, कसं शस्त्रसज्ज देश असायला हवा. अँड डोंट टेल मी की दे हॅव नो से इन द डिफेन्स पॉलिसी. दे हॅव एव्हरी से. आणि ते काय करतात, तर ते उलट जे शस्त्रसज्जता असते ती हाणून पाडतात की नाही, प्रत्येकाची टेस्ट लांबणीवर, प्रत्येक वेपन हे आम्हाला नको, डीआरडीओने केले हे आम्हाला नको, ते आम्हाला नको, नाकारणं हा त्यांचा कामधंदा. आणि मग रिटायर झाल्यानंतर परकीय कंपन्यांची शस्त्र भारताला विकायची आणि त्यातून दलाली काढायची, हा धंदा. त्या ऍडमिरल नंदा बिंदा ही नावं त्यातूनच आलेली आहे, ते बोफोर्स प्रकरण वगैरे, हो का नाही? हे कोण आहेत, हे दलाल कोण आहेत? हे सगळे एक्स मिलिटरी मॅन आहेत आपले. तर तुम्ही लक्षात घ्या पुन्हा तेच की हे सगळी लाच भिक्षा भ्रष्टाचारवाली ही जी व्यवस्था आहे, त्या व्यवस्थेमुळे भारताची शस्त्रसज्जता मागे आहे, ती सुधारली पाहिजे. चौथा मुद्दा, नेहमीची येतात कॉन्ट्राटे, हो का नाही? की मिसिंग लिंक फार जबरदस्त काहीतरी निर्माण झालंय असं मी ऐकून होतो. पण ते निर्माण होऊन 6 महिने झालेत का? मला वाटतं 6 महिने पण नसतील ना झाले. 6 महिने झाले नाहीयेत आणि पहिल्याच पावसाळ्यामध्ये ते मिसिंग लिंक बंद पडली. का? कारण खंडाळा घाटामध्ये प्रचंड दरडी कोसळल्या. तर हे फार चिंताजनक गोष्ट आहे की भारतामध्ये काय होतं पुन्हा तेच की लाच, भिक्षा, भ्रष्टाचार, घोटाळा, हप्ता, खंडणी यांच्यामुळे गुणवत्ता मागे पडते. आणि काही लाचखोर मंडळी ही स्वतःचे पोटं भरतात. पुन्हा पुन्हा कॉन्ट्रॅक्ट घेणं सरकारकडनं जनतेच्या पैशानी आणि स्वतःची पोटं भरणं, काम चांगलं न करणं हे अगदी नित्याचं आहे.